Welcome students, this is Jezuka sir here. In previous lecture, we studied types of share capital. Today, we learn here treatment of share capital in balance sheet. In this chapter, given an example, and on the basis of this example, we prepare here a balance sheet in the books of a company, balance sheet as on date. A company was formed with authorized capital of rupees 10 lakh divided into 10,000 equity shares of rupees 100 each. याप्रमाणे एक्झाम्पल दिला आहे तुम्हाला. यामध्ये कंपनी इंट्रोड्यूस 10 lakh rupees capital as authorized capital. A company was formed with authorized capital of rupees 10 lakh. कंपनी authorized capital या ठिकाणी 10 lakh इंट्रोड्यूस करते आहे. 10 lakh कॅपिटल हे काय केलं गेलं 10,000 इक्विटी शेअर्समध्ये डिवाइड केलं आहे की 100 रुपीज पर शेअर याप्रमाणे. म्हणजेच 100 शेअर्स मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 10 lakh याप्रमाणे तुम्ही बॅलन्स शीटमध्ये ॲथोराईज कॅपिटल बघू शकता. ही कंपनीत ॲथोराईज कॅपिटल असेल. इट इश्यूड टू दी पब्लिक 7,500 equity shares. Out of 10,000 shares, 7,500 shares issued to public as a equity share capital, as a issued share capital. Issued share capital म्हणून 7,500 shares पब्लिकला इश्यू केली आहेत. ॲज रुपीज 30 ऑन ॲप्लिकेशन. ॲज रुपीज 30 ऑन ॲप्लिकेशन हे कंपनीने काय केलं इश्यूड कॅपिटल. मग कंपनीचं इश्यूड कॅपिटल काय असणार आहे या ठिकाणी. इश्यूड कॅपिटल इट मीन्स 7,500 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाय 100 पर शेअर. 7,500 शेअर्स कंपनी इश्यू करते आहे. मल्टिप्लिकेशन विथ 100 जर केलं तर त्या ठिकाणी 7,50,000 कंपनीचं काय असणार आहे इश्यूड कॅपिटल असेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सोबतच काय मेन्शन केलं यामध्ये रुपीज 30 ऑन ॲप्लिकेशन, रुपीज 30 ऑन अलॉटमेंट अँड बॅलन्स ऑन फायनल कॉल. आणि रिमेनिंग ॲक्च्युली त्या ठिकाणी आउट ऑफ 100 ही जी शेअरची अमाऊंट आहे त्यापैकी रुपीज 30 ऑन ॲप्लिकेशन म्हणून रिसिव्ह झालेत. ऑन 30 रुपीज ऑन अलॉटमेंट म्हणून या ठिकाणी रिसिव्ह झाली आहेत. तर रिमेनिंग 40 रुपीज जी अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी पेबल आहे, अजून रिसिव्ह व्हायची बाकी आहे. पुढे काय मेन्शन केलं आहे ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 6,000 इक्विटी शेअर्स. ॲक्च्युली कंपनीचं 10,000 शेअर्स कंपनी काय करते 10,000 शेअर्स ॲथोराईज कॅपिटल म्हणून कंपनीने त्यामध्ये इंट्रोड्यूस केली आहेत. आउट ऑफ 10,000 शेअर्स कंपनी 7,500 इक्विटी शेअर्स तारखेने इश्यू करते आहे. म्हणजे 10,000 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 10 lakh कंपनीचं ॲथोराईज कॅपिटल असेल. ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट केलं आहे. 10,000 मायनस किंवा 10,000 आउट ऑफ 10,000 कंपनीने 7,500 शेअर्स इश्यू केले आहेत. म्हणजे 7,500 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 7,500 ही कंपनीचं इश्यूड कॅपिटल असेल. सोबतच रुपीज 30 ऑन ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाला आहे, रुपीज 30 ऑन अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाला आहे. रिमेनिंग जो बॅलन्स आहे तो त्या ठिकाणी बाकी आहे किंवा जो रिमेनिंग बॅलन्स 40 की जो फायनल कॉलच्या माध्यमातून रिसिव्ह होणार आहे. पुढे काय मेन्शन केलं आहे ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 6,000 इक्विटी शेअर्स. कंपनीकडे ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झाले 6,000 शेअर्सकरिता. तर मग या ठिकाणी कंपनीकडे जे आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल आपण ज्याला म्हणूयात. मग या ठिकाणी सबस्क्राईब्ड कॅपिटल आपल्याकडे कॅल्क्युलेट करायचं की सबस्क्राईब्ड कॅपिटल फॉर किंवा सबस्क्राईब्ड कॅपिटल ऑन 6,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड ऑन रुपीज 100 पर शेअर. म्हणजे 6,000 शेअरचे 100 पर शेअर प्रमाणे किती सबस्क्राईब्ड कॅपिटल या ठिकाणी मिळतं आपल्याला रुपीज 6,000 की जे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसतं आहे याप्रमाणे. म्हणजे 6 lakh हे तुमचं काय असणार या ठिकाणी सबस्क्राईब्ड कॅपिटल असेल. म्हणजे 6,000 इक्विटी शेअर्सकरिता पब्लिकने ॲप्लिकेशन केलं आहे म्हणून 6 lakh रुपीज या ठिकाणी काय असणार आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल आपण लक्षात घ्यायचं. पुढे मेन्शन काय केलं आहे दी अमाऊंट ऑन अलॉटमेंट. दी अमाऊंट ऑन अलॉटमेंट की ज्यामध्ये मेन्शन केलं आहे वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर हॅव होल्डिंग 500 इक्विटी शेअर्स. वन शेअर होल्डर की ज्याने 500 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी काय केली आहेत होल्ड केली आहेत. मग त्याकडनं जे अलॉटमेंट वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर होल्डिंग 500 इक्विटी शेअर्स डिड नॉट पे अलॉटमेंट मनी. वन शेअर होल्डर डिड नॉट पे अलॉटमेंट मनी. एक शेअर होल्डर की ज्याने 500 शेअर्स ॲक्वायर केले आहेत, 500 शेअर्स परचेस केलेली आहेत, सबस्क्राईब केली आहेत, मात्र त्याने अलॉटमेंट कॉल पे नाही केलेला. मग 100 रुपीज मल्टिप्लिकेशन प्रमाणे अलॉटमेंट कॉल अमाऊंट किती आहे अलॉटमेंट इन्स्टॉलमेंट आहे रुपीज 30. मग 500 शेअरचे
₹30 शेअरप्रमाणे म्हणजे अलॉटमेंट कॉल जी इन्स्टॉलमेंट आहे, अलॉटमेंट जी इन्स्टॉलमेंट आहे त्याप्रमाणे 500 × 30 = असणार आहे 15,000. हे 15,000 काय असणार आहे त्या ठिकाणी कॉल्स इन ॲरियर्स की जे तुम्हाला अद्यापही पैसे मिळालेले नाही आहेत. मग या ठिकाणी 15,000ला आपण काय म्हणायचं कॉल्स इन ॲरियर्स हे आपण कन्सिडर करायचे. आपण अभ्यासलं ॲथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल. मग सबस्क्राइब्ड कॅपिटल नंतर आपण कॅल्क्युलेट करतो आहोत कॉल्ड अप कॅपिटल. मग कंपनीने किती शेअर्स करिता त्या ठिकाणी कॉल केले त्या ठिकाणी सपोज 6,000 शेअर्स करता. मग 6,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाय या ठिकाणी अमाऊंट किती असणार आहे तुमच्याकडे टोटली 60 पर शेअर तुम्हाला रिसीव्ह झाली आहे. 60 पर शेअर अमाऊंट किती झाली तुम्ही कॉल्ड अप केली आहे म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन मनी कॉल केला आहे आणि अलॉटमेंट कॉल देखील तुम्ही त्याची डिमांड केली आहे. तर याच्यामध्ये 60,000 तुमच्याकडे ऑलरेडी रिसीव्ह झाली आहेत मग त्याला आपण कॉल्ड अप कॅपिटल म्हटलं. मग कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे किती झालं आहे तुमचं 6,000 × 60 = 3,60,000 हे तुमचं काय असणार आहे कॉल्ड अप कॅपिटल. 3,60,000 इज अ कॉल्ड अप कॅपिटल हे असेल. म्हणून 6,000 शेअर्स × 60 पर शेअर याप्रमाणे 3,60,000 हे तुमचं कॉल्ड अप कॅपिटल असेल. नेक्स्ट या ठिकाणी आपण पेड अप कॅपिटल म्हणूयात. पेड अप कॅपिटल म्हणजेच काय की शेअर होल्डरने ॲक्च्युअलमध्ये पेड केलेलं कॅपिटल की ज्याला पेड अप कॅपिटल मेन्शन करायचं की मग कंपनीचे शेअर्स किती परचेस केलेत किती सबस्क्राईब केलेत शेअर होल्डर्सने 6,000 शेअर्स सबस्क्राईब केलेत. म्हणून त्या ठिकाणी 6,000 × 100 याप्रमाणे किंवा 6,000 × 60 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी पेड अप कॅपिटल देखील किती असेल ₹3,60,000 हे देखील पेड अप कॅपिटल असेल. मग 3,60,000 मायनस कॉल्स इन ॲरियर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर त्या ठिकाणी व्हॅल्यू राहते 3,45,000. मग 3,45,000ची जी अमाऊंट असेल ते आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटर कॉलममध्ये पेड अप कॅपिटल म्हणून इंडिकेट करणार आहोत. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ज्या काय ट्रीटमेंट दिल्या आहेत की ज्यामध्ये काय मेन्शन केलं आहे The amount of allotment was duly received except one shareholder holding 500 equity shares did not pay allotment money. The company did not make final call आणि कंपनीला फायनल कॉल त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे. हाऊ विल यू शो द डिफरंट कॅटेगरीज ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटमध्ये याप्रमाणे तुम्हाला डिफरंट कॅटेगरीजमध्ये या प्रकारचं शेअर कॅपिटल जे असेल हे काय करायचं आहे टोटली क्लासिफाय करायचं आहे डिवाईड करायचं आहे या पद्धतीने. तर टोटली बॅलन्सिंग फिगर जी असेल बॅलन्स शीटची ती असेल ₹3,45,000. 3,45,000 ही अमाऊंट कशावरती डिपेंड केली आहे ॲक्च्युअल तुमच्याकडे कॉल्स इन ॲरियर्स किंवा पेड अप कॅपिटल किती आहे ₹3,60,000 बरोबर आहे. पेड अप कॅपिटल 3,60,000 बट 500 shares 500 equity shares did not pay by one shareholder did not make a payment of allotment by one shareholder. It means 500 shares multiply allotment rate ₹30. It means 500 × 30 ₹15,000 did not paid by one shareholder. Therefore 3,60,000 minus 15,000 is equal to 3,40,000 indicate as a paid up capital and 3,45,000 paid up capital showing to the liability side of balance sheet outer column and hence asset side म्हणजे 3,40,000 रुपीचं जे काही कॅपिटल असेल पेड अप कॅपिटल की जे कुठे जमा होतं बँकेमध्ये कुणाच्या कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतं. मग कंपनीचा बँक अकाउंटचा जरी बॅलन्स आपण बघितला की बॅलन्स शीटची ॲसेट साईड त्या ठिकाणी आपण काय मेन्शन करणार कॅश ॲट बँक ₹3,45,000. तर अशा पद्धतीने बॅलन्सिंग फिगर ऑफ बॅलन्स शीट ह्या ठिकाणी काय करायचे क्लोज करायचे. म्हणजे ॲथोराइज कॅपिटल 10 लाख, इश्यूड कॅपिटल 7,50,000, सबस्क्राइब्ड कॅपिटल 6 लाख, कॉल्ड अप कॅपिटल 3,60,000, पेड अप कॅपिटल 3,45,000. या अनुषंगाने जे पेड अप कॅपिटल ॲक्च्युअलमध्ये पेड केलं कंपनीकडे कंपनीला मिळालं आहे तेच कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक की जेवढं कॅपिटल जमा झालं तेवढं आपण बँकेमध्ये जमा केलं म्हणून कॅश ॲट बँकचा बॅलन्स देखील 3,45,000 दिसेल आणि पेड अप कॅपिटलचा बॅलन्स देखील 3,45,000. याप्रमाणे बॅलन्सिंग फिगर ऑफ बॅलन्स शीट की जी आपल्याला काय करायची या ठिकाणी टॅली करायची की जी टॅली झालेली या ठिकाणी दिसते. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी कंटिन्यू करतो की ज्यामध्ये हे असेल बॅलन्सिंग फिगर किंवा बॅलन्स ऑफ त्यालाच म्हणायचं बॅलन्स शीट. ठीक आहे. याप्रमाणे त्यानंतर आपण अभ्यासतो की टाईप्स ऑफ मेथड्स किंवा मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर कॅपिटल इश्यू करण्याच्या ज्या काय मेथड्स आहेत त्या देखील आपण या ठिकाणी स्टडी करतो की ज्यामध्ये शेअर्स इश्यू केले जातात की राईट शेअर्स त्या ठिकाणी इश्यू केले जातात की राईट शेअर्स आर इश्यूड बाय द कंपनी टू इट्स एक्झिस्टिंग पार्टनर्स. एक्झिस्टिंग पार्टनर्स जे आहेत कंपनीचे त्यांना या प्रकारचे राईट शेअर्स इश्यू केले जातात युजली ॲट द डिस्काउंटेड प्राईसने या प्रकारच्या शेअर होल्डर्सला या प्रकारचे राईट शेअर्स इश्यू केले जातात. एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आर गिव्हन प्रायोरिटी और राईट ऑफ परचेसिंग दो शेअर्स.
जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत ते या प्रकारचे जे राईट शेअर्स आहेत त्यांना प्रेफरन्स देतात, त्यांना प्रायोरिटी देतात की ज्या माध्यमातून एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सकडनं ॲट अ डिस्काउंटेड प्राईसने या प्रकारचे शेअर्स काय केले जातात, सबस्क्राईब केले जातात की ज्या शेअर्सला माहिती आहे राईट शेअर्स इश्यू. नंबर सेकंड आहे एम्प्लॉय स्टॉक ऑप्शन स्कीम. अंडर त्या ठिकाणी शेअर्स इश्यू केले जातात की दी शेअर्स आर अलॉटेड टू दी एम्प्लॉईज ॲट द रेट लेस दॅन मार्केट प्राईस. मार्केट प्राईसपेक्षा कमी किमतीमध्ये या प्रकारचे शेअर्स एम्प्लॉईज ऑफ कंपनी या प्रकारे प्रोव्हाइड केले जातात. दिस स्कीम एनकरेजेस, या प्रकारची जी स्कीम आहे त्या स्कीम अंडर त्या ठिकाणी एम्प्लॉईजला एनकरेज केलं जातं कायसाठी, इट्स एम्प्लॉईज टू एक्वायर ओनरशिप ऑफ द फॉर्म ऑफ शेअर्स. कंपनीच्या शेअर्सची जी ओनरशिप आहे ती एम्प्लॉईजने त्या ठिकाणी घ्यावी याकरिता या प्रकारचे एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम अंडर त्या ठिकाणी एम्प्लॉईजला या प्रकारचे शेअर्स की जे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. प्रायव्हेट प्लेसमेंट थ्रू जर आपण शेअर्स इश्यू जर करायचं म्हटलं तर एनी ऑफर ऑर इन्व्हिटेशन टू सबस्क्राईब ऑर इश्यू ऑफ सिक्युरिटीज ऑफ टू एनी सिलेक्टेड पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन. एनी सिलेक्टेड पर्सन और ग्रुप ऑफ पर्सनला या प्रकारे प्रायव्हेट प्लेसमेंट थ्रू शेअर्स इश्यू केले जातात. पब्लिक ऑफर थ्रू त्या ठिकाणी शेअर्स इश्यू केले जातात की पब्लिक ऑफर इज ऑफरिंग ऑफ सिक्युरिटीज विच आर लिस्टेड ऑन अ स्टॉक एक्सचेंज टू जनरल पब्लिक. स्टॉक एक्सचेंज थ्रू त्या ठिकाणी जनरल पब्लिककरिता त्या ठिकाणी पब्लिक ऑफर थ्रू त्या ठिकाणी शेअर्स इश्यू केले जातात. स्वीट इक्विटी शेअर्स प्रोव्हाइडेड टू ओनली कंपनीज डायरेक्टर्स और एम्प्लॉईज ऑफ कंपनी. As per Section 2, Clause 88 of the Companies Act 2013, sweet shares means such as issued by a company to its directors or employees at a discount or consideration other than cash. डिस्काउंटने या प्रकारचे शेअर्स किंवा अदर दॅन कन्सिडरेशन अदर दॅन कॅश किंवा कॅशच्या व्यतिरिक्त देखील या प्रकारचा मोबदला स्वीकारून या प्रकारचे जे शेअर्स आहेत ते कंपनीत एम्प्लॉईज और कंपनी डायरेक्टर्सला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात, इश्यू केले जातात. फॉर प्रोव्हाइडिंग ते इथपर्यंत आपण लक्षात घ्यायचं, ठीक आहे. नंबर लास्ट आहे बोनस इश्यू. बोनस शेअर्स इश्यू किंवा बोनस शेअर्स आर डिस्ट्रीब्युटेड बाय कंपनी टू इट्स करंट शेअर होल्डर्स ॲज फुल्ली पेड शेअर फ्री ऑफ चार्ज. फुल्ली पेड शेअर्स फ्री ऑफ चार्ज म्हणजे बोनस शेअर्स इश्यू टू दी करंट शेअर होल्डर्स. करंट शेअर होल्डर्सलाच त्या ठिकाणी बोनस शेअर्स इश्यू केले जातात. पण कशा पद्धतीने बोनस शेअर्स आर डिस्ट्रीब्युटेड बाय अ कंपनी टू इट्स करंट शेअर होल्डर्स बाय किंवा ॲज फुल्ली पेड अप और फुल्ली पेड शेअर्स फ्री ऑफ चार्ज. त्या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज म्हणजे मोफत या प्रकारचे शेअर्स कंपनीकडनं इश्यू केले जातात. कोणाच्या फेवरमध्ये, करंट शेअर होल्डरच्या फेवरमध्ये या प्रकारचे शेअर्स काय केले जातात, इश्यू केले जातात. त्यासोबतच जर आपण बघितलं की पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स, पब्लिक इश्यू ऑफ शेअर्समध्ये 4 प्रोसेस आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे की इश्यू ऑफ प्रॉस्पेक्ट्स, इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून शेअर्स त्या ठिकाणी पब्लिकला इश्यू केले जातात की ज्यामध्ये दी कंपनी इश्यू द प्रॉस्पेक्ट्स विच प्रोव्हाइड्स कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट दी कंपनी. कंपनीची जी काय टोटल इन्फॉर्मेशन असेल ती या ठिकाणी प्रोव्हाइड केली असते या प्रॉस्पेक्टमध्ये टू दी प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स. जे काय प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकरिता जी कंपनी इन्फॉर्मेशन असेल ती या प्रॉस्पेक्ट थ्रू त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. दी प्रॉस्पेक्ट स्पेसिफाईड दी नंबर ऑफ शेअर्स ऑफर टू दी पब्लिक. नंबर ऑफ शेअर्स ऑफर टू दी पब्लिक हे या प्रॉस्पेक्टमध्ये इन्क्लूड केले असतात. दी फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, शेअरची जी फेस व्हॅल्यू असेल अँड दी अमाऊंट टू बी पेड ऑन ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन मनी म्हणून किती अमाऊंट पे करायची और अलॉटमेंट अँड कॉल्स. अलॉटमेंट अँड कॉलच्या रिगार्डिंग किती अमाऊंट त्या ठिकाणी किती अमाऊंट इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायची या सर्व रेफरिंग ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या या प्रॉस्पेक्ट्स थ्रू या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणून पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स अंडर त्या ठिकाणी फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलोड बाय कंपनी टू इश्यू इट्स शेअर्स टू दी पब्लिक. पब्लिकला शेअर्स इश्यू करताना फॉलोइंग प्रोसिजर्स त्या ठिकाणी अडॉप्ट केले जातात की ज्यामध्ये नंबर फर्स्ट इश्यू ऑफ प्रॉस्पेक्ट्स, नंबर सेकंड रिसीट ऑफ ॲप्लिकेशन की ज्यामध्ये the intending subscriber to share to the shares are required to send their application form together with application money by specified date. ॲक्च्युली ज्या शेअर होल्डरला त्या ठिकाणी की ज्याला इंटेंडिंग सबस्क्रायबर म्हणूयात की ज्या सबस्क्रायबर्सला किंवा ज्या ॲप्लिकंट्सला पब्लिक शेअर किंवा पब्लिक इश्यू अंडर त्या ठिकाणी शेअर्स ॲक्वायर करायचे, सबस्क्राईब करायचे की ज्यांना इंटेंडिंग सबस्क्रायबर म्हणूयात. द इंटेंडिंग सबस्क्रायबर टू द शेअर्स आर रिक्वायर्ड टू सेंड देअर ॲप्लिकेशन फॉर्म टुगेदर विथ ॲप्लिकेशन मनी बाय स्पेसिफाईड डेट. ॲप्लिकेशन मनी विथ स्पेसिफाईड विथ देअर ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी कंपनीकडे सबमिट करावा लागतो.
The company makes its application form available to the public through its broker and bank. Company makes its application form available to the public through on its broker and bank. कंपनी काय करते त्यांच्या ब्रोकर किंवा बँके थ्रू या प्रकारचे जे काय ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते त्या ठिकाणी काय करते कलेक्ट करते. कंपनी मेक्स इट्स ॲप्लिकेशन फॉर्म्स अवेलेबल टू पब्लिक थ्रू इट्स ब्रोकर्स अँड बँक्स ॲज पर सेक्शन 39 क्लॉज 2 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. त्यानंतर अलॉटमेंट ऑफ शेअर्स.